तबला. माझे नाव अक्षय शालंतराव इंगोले आहे. आज अवांतर वाचन गतिवाचन स्पर्धा स्पर्धा वाच. हे जितचे पप्पा आहे त्यांच्याजवळ एक तबला आहे. जितचे पप्पा तबला खूप छान वाजवितात. जितला पप्पाचे तबला वादन खूप आवडते. जितला पण तबला वाजवायची इच्छा होते. पप्पा नेहमी तबला कपाटामध्ये बंद करून ठेवायचे. पप्पा नेहमी म्हणतात की ते जितला तबला वाजवायला शिकवणार आहे. काजल त्याच्या घरात 2 पाल राहत होत्या. एक पाल पांढरी होती, दुसरी पाल काळी होती. दोही पाली घराच्या बंदीत चिपकले असे. माझ्या पुस्तकाचे नाव चहा. एके दिवशी जमलला सर्दी झाली होती. तो सकाळपासून शिंकत होता. त्याचे नाक गळत होते. जमलला चहा पिण्याची इच्छा झाली. रोजच्या प्रमाणे मदन जमलच्या घरी आला होता. जमलने माझ्या पुस्तकाचे नाव राजूची म्हैस. राजूने पेटी धरून ती उघडून, अरे बाळा, बोल बाळा, तुला काय करावेसे वाटते? मला आकाशात चांदण्या मामाच्या बरोबर खेळावेसे वाटते. माझ्या पुस्तकाचे नाव एगे एगे पावसा. पाऊस सुरू झाला. एगे एगे पावसा. रप 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 टप 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 टप. आता मी शाळेत कशी जाऊ? सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. दारावचा रेनकोट म्हणाला, मला अंगावर घाल. माझे पुस्तकाचे नाव शरबत. एके दिवशी तिशा आणि मिलाई शरबत बनवली. दोघी पाण्यात लाल लाल शरबत पिले. शरबतमध्ये साखर पण घातली. त्यात भरपूर बर्फ टाकला. माझे पुस्तकाचे नाव मिठाई. माझे पुस्तकाचे नाव मिठाई. एके दिवशी गाढवाला गोड खायची इच्छा झाली. गाढवाने आपल्या मित्राकडे काहीतरी गोड खायचं मागितले. अस्वन म्हणाले, मध खा. गाढवाने नकार दिला. ससा म्हणाला, गाजर खा. गाढवाने नकार. माझ्या पुस्तकाचे नाव आंब्याचे झाड. आजीच्या गावाला जायच्या फार मजा येते. आजीच्या बागेत एक मोठा आंब्याचा झाड आहे. त्यावर खूप पक्षी येतात. आंब्याच्या झाडावर लपाय. माझ्या पुस्तकाचे नाव मिनीची सायकल. एके दिवशी मिनी खेळत होती. तिचे काही मुलांना सायकल चालविताना पाहिले. मिनीलाही सायकल चालवायची इच्छा झाली. माझ्या पुस्तकाचे नाव चला सर्कस पाहूया. ढम ढम ढोल वाजला. गावात सर्कस आली. सुरेश आणि हेमा सर्कस पाहायला आले. घंटा वाजली. वादे वाजू लागली. सर्कस सुरू झाली. माझ्या पुस्तकाचे नाव फुगा. फुगा घ्या फुगा. मी फुगा आणला आणि फुगवला. माझ्या फुग्यातून कबूतर बनते, तर कधी चिमणी तर बनते. फुग्यातून जोकर बनतात आणि तोही टकली. माझ्या पुस्तकाचं नाव आईसाठी गरजा. माझ्याकडे टोपली भर फुले आहेत. मी एक पिवळे झेंडूचे फूल निवडले. मी 2 लाल गुलाबाची फुले उचलली. मी जाईची 3 पांढरी फुले घेतली. माझ्या पुस्तकाचे नाव झालं तर पकड मला. एक जाड मांजर एका चटईवर बसली. एक छोटा उंदीर तिला पाहून टोपी खाली लपला. अरे छोट्या उंदरा, मी तुला पकडू शकते, मांजर म्हणाली.
माझ्या पुस्तकाचे नाव सीमाची परसबाग. सीमाच्या घरी एक परसबाग आहे. तिने बागेत हिरवा वाटाणा लावला. तिची आई बागेत लाल टोमॅटो पिकवते. माझ्या पुस्तकाचे नाव कमला. पुनीता आणि रचना शाळेतून आल्याबरोबर दप्तर घरात ठेवायचे. हातात भाकरी घेऊन दोघे बाहेरच्या बागेत पळत जायचे. बागेत वर्ग पहिला श्रावणी. रेडी. पुस्तकाचं नाव चोका. एके दिवशी जीत आणि बबली टायर घेऊन खेळत होते. त्याच्या जवळ एक रुंद काळ्या रंगाचा टायर होता. दोघेही आपापल्या काठीने टायर. वर्ग पहिला. माझे पुस्तकाचे नाव राजूची म्हैस. राजू सोप्यावर नदी काठी खेळू या गेला. नदी वाहत असलेली एक लाकडी पेटी त्याला दिसली. माझ्या पुस्तकाचे नाव फुगलेली पोळी. एक दिवस आई पोळ्या करीत होते. जमाललाही पोळी करावी असे वाटत होते. माझ्या पुस्तकाचे नाव आहे चला भेटू. चला भेटू करावं. उठा भेटू विहीर भाऊ. उठा भेटू का दादा. उद्या भेटू पेटी ताई. पुस्तकाचे नाव पोपट आणि परत. माझ्या पुस्तकाचे नाव. माझे पुस्तकाचे नाव पोपट आणि मांजर. वर्ग पहिला शिवांश. एक हिरव्या पोपट पेरूच्या झाडावर बसून आपल्या चोचीने पेरू तोडू खात होता. तो घोषातून वेगळे आवाज काढला होता.